सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय.ए. शेख यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 44 आरोपींना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 1000 रुपये दंड ठोठावलाय। याबाबत 4/7/2015 रोजी शिवाजी चौक मोहोळ व मोहोळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळींसह इतर आरोपींनी अप्पर जिल्हा न्यायदंडाधिकारी साहेब सोलापूर यांच्या जमावबंदीचे आदेश असताना देखील आदेशाचं पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहोळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे 1,32,500 रुपयांचं नुकसान केलं होतं। मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होण्यासाठी येऊ नये असं पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्याला येऊन बंदोबस्त करता असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली। यात सामान्य नागरिक व पोलीस गंभीर जखमी झाले होते। महत्त्वाचे 4 साक्षीदार यातील फितूर झाले होते। तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तिवाद करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायदेवाडे सादर करण्यात आले। आरोपी आमदार व लोकप्रतिनिधी असून सुद्धा सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती कविता अरुण बागल यांनी काम पाहिलं, तर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलं। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट श्री मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राज पाटील व ॲडव्होकेट सराटे यांनी काम पाहिलं। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉम्पॅक्टर पवार ASI रणदिवे यांनी काम पाहिलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।